नमस्कार. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की मस्त असं श्रीखंड आणि टम्म फुगलेली पुरी ही झालीच पाहिजे. तेव्हा आज मी मस्त श्रीखंड आणि पुरीचा बेत घेऊन आले आहे. मस्त इलायची केशर फ्लेवरचं श्रीखंड बनवणार आहे आणि अशी टम्म फुगलेली पुरी बनवणार आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला मी केशर इलायची फ्लेवरचं श्रीखंड बनवायला घेते. मी आदल्या दिवशी 3 लिटर दुधाचं दही विरजणाला लावलं होतं. तुम्ही बघू शकताय दही मस्त छान घट्ट तयार झालं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने घरी दही बनवू शकतात किंवा मग बाहेरचं विकतचं आणलं तरी चालेल. फक्त फ्रेश दही घेऊन यायचं आहे. आता याच्यातल्या अर्ध्या दह्याचं मी श्रीखंड बनवणार आहे. तर याच्यातलं समजा साधारणतः 1.5 लिटर दुधापासून बनलेलं दह्याचं मी श्रीखंड बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दह्याचा आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, दह्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता दह्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेण्यासाठी मी ह्या पद्धतीने कसं भांडं खाली ठेवून घेते, त्याच्यावर एक जाळी ठेवून घ्यायची आणि जाळीवर ह्या पद्धतीने असा एक कॉटनचा स्वच्छ कपडा ठेवून घ्यायचा आहे. आणि आता ह्या कपड्यावर दही काढून घ्यायचं आहे. मी तर 1.5 लिटर दुधापासून तयार झालेला दह्याचा चक्का बनवून घेते. जर घरी तयार केलेलं दही नसेल तर तुम्ही बाहेरून डेअरीतनं विकत आणलेलं दही घेतलं तरी देखील चालणार आहे. फक्त दही फ्रेश असावं. आता कपडा सगळ्या साईडने एकत्र वरती पकडून घ्यायचा आहे आणि घट्ट पकडून दह्यातलं शक्य तेवढं पाणी जेवढं दाबून काढता येईल सुरुवातीला तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने असं हाताने दाबून सुरुवातीला जेवढं पाणी काढता येईल मॅक्झिमम तेवढं काढून घ्यायचं आहे. हे बघा, बऱ्यापैकी सुरुवातीला पाणी निघून जातं. शक्य तेवढं दह्यातलं पाणी काढून झालं की काय करायचं, वरती एक मस्त अशी गाठ बांधून घ्यायची. घट्ट दही बांधून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी कपड्याला गाठ बांधून घेते. आता हे दही तुम्ही कुठेतरी बाहेर टांगत ठेवू शकतात, म्हणजे दह्यातलं राहिलेलं पाणी सगळं निघून जाईल. एक 4-5 तास आणखीन दही आपल्याला टांगून ठेवावं लागेल. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, दही आपण असंच बाहेर जर ठेवलं तर ते आणखीन त्याला आंबूसपणा येईल. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, दही बाहेर असं मी कुठे टांगून ठेवणार नाही आहे. बरं, आता दह्यातलं हे जे खाली पाणी निघाले ना, हे अतिशय पौष्टिक असतं. हे फेकून द्यायचं नाही. हे तुम्ही एकतर असंच पिऊ शकतात किंवा याची तुम्ही कढी देखील बनवू शकतात. तेव्हा हे पाणी मी बाजूला काढून ठेवते. असं एक पातेलं किंवा कुठलं एखादं खोलगट भांडं घ्यायचं आहे. त्याच्यावर एक जाळी ठेवून घ्यायची आहे आणि ह्या जाळीवर आपण घट्ट बांधून ठेवलेलं दही आहे ते याच्यावर ठेवून घ्यायचं आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे दही मी बाहेर टांगत ठेवणार नाही आहे. तर मी काय करेल, आता दह्यावर एक काही ते ओझं ठेवून घ्यायचं आणि दही आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार. कमीत कमी 3 ते 4 तास दही फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे. फक्त वरतून ओझं ठेवायचं म्हणजे पटकन पाणी त्यातलं निघून जाईल. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याचा आंबूसपणा वाढणार नाही, तर दही आपलं फ्रेश राहील. 3-4 तास झालेत. मी दही फ्रीजमधनं काढून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता दह्याचा मस्त आता एक घट्ट गोळा तयार झाला आहे आणि बऱ्यापैकी दह्यातलं पाणी खाली पातेल्यामध्ये जमा झालं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पाणी तुम्ही कढी बनवण्यासाठी वापरू शकतात. दह्यातलं पूर्णपणे पाणी काढल्यानंतर हा जो घट्ट गोळा आपला तयार झाला आहे, ह्याच आपला चक्का आहे. तुम्ही बघू शकता मस्त घट्ट गोळा तयार झाला आहे. आपला चक्का मस्त तयार झाला आहे. एकदम मऊसूत घट्ट गोळा तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे चक्का बनवायला वेळ नसेल तर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये चक्का रेडीमेड मिळतो, तो देखील आणू शकतात. फक्त घेताना तो फ्रेश आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. थोडंसं टेस्ट करून घ्यायचा आहे. थोडासा आंबूस असेल तर तो घ्यायचा नाही आहे. ताजा चक्काच घ्यायचा. कारण चक्का जर आंबूस असेल ना तर श्रीखंडामध्ये चक्कामध्ये किती साखर घातली तरी त्याचा आंबूसपणा काही जात नाही. तेव्हा फ्रेश चक्का विकत घ्यायचा किंवा या पद्धतीनं असा घरी तयार करायचा. आता एका भांड्यामध्ये मी चक्का काढून घेतला आहे. कपड्याला लागलेलं देखील थोडंसं जे दही होतं किंवा चक्का होता तो देखील मी काढून घेतलेला आहे. सध्या चक्काचा इथं घट्ट गोळा आहे, त्याला आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, चक्क्याचे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्या पद्धतीनं अशी एक पुरणजाळी घ्यायची आहे. आपण पुरण ज्या पद्धतीनं पुरणजाळीतून काढतो ना, सेम त्याच पद्धतीने चक्का देखील पुरणजाळीतून काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, याला छान एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि चक्का एकसारखा होतो. जास्त वेळ लागत नाही. पटपट चक्का एकदम खालून एकदम स्मूथ क्रीमी टेक्स्चरमध्ये खाली पडायला लागतो. तर ह्या पद्धतीनं संपूर्ण चक्का मी जाळीमधनं काढून घेते. इथं मी संपूर्ण चक्का पुरणजाळीतून काढून घेतला आहे. मस्त चक्का आपला आता क्रीमी टेक्स्चरमध्ये तयार झालेला आहे. तर साधारणतः 1.5 लिटर दुधापासून तयार झालेल्या दह्याचा इथे 300 ते 350 ग्राम चक्का तयार झालेला आहे. आता जेवढा चक्का तयार झाला आहे, वाटीने चक्का मोजायचा. जेवढी वाटी चक्का तयार झाला तेवढीच साखर घ्यायची आहे आणि तिचं पावडर तयार करून घ्यायचं, बारीक करून घ्यायची आहे.
जर घरी तयार केलेला फ्रेश चक्का असेल ना तर साखर थोडी कमी लागते. तेव्हा याच्यामध्ये साखर घालताना एकदम सगळी साखर घालायची नाही आहे, तर थोडीशी साखर बॅलन्स ठेवायची आहे, टेस्ट करायची आणि गरज बसली तरच बाकीची उरलेली साखर घालून घ्यायची आहे. किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडंसं गोड आवडत असेल तर संपूर्ण साखर घालून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 2 टीस्पून इलायची पावडर घालून घ्यायचं आहे. मी साखर आणि इलायची एकत्र बारीक केलं होतं ते याच्यामध्ये घालून घेते. साधारणतः 2 तासापूर्वी 2 टेबलस्पून दुधामध्ये, कोमट दुधामध्ये मी 10-12 केशरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या. त्या याच्यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे 2 तासामध्ये केशर आपला रंग छान सोडतो. याच्यामुळे कलर छान येतो आपल्या श्रीखंडला आणि स्वाद देखील छान येतो. तर हे केशरचं दूध देखील घालून घ्यायचं आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा ताजी दुधावरची साय घालून घ्यायची आहे. याच्यामुळे श्रीखंडला छान एक क्रीमी टेक्स्चर येतं. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे. तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकतात किंवा हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. इनफॅक्ट चमच्यापेक्षा हाताने सोपं जातं आणि छान व्यवस्थित मिक्स देखील होतं. तेव्हा मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. एकदम छान क्रीमी टेक्स्चर तयार झालं पाहिजे. इथपर्यंत चांगल्या हाताने फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदा फेटून झालं की मध्ये एकदा टेस्ट करून बघायचं आहे. मी थोडीशी साखर बॅलन्स ठेवली होती. जर तुम्हाला गरज वाटली तर परत याच्यामध्ये साखर घालून घ्यायची गरजेनुसार. याच्यामध्ये परत साखरेची थोडीशी गरज आहे, तेव्हा मी जी बाजूला ठेवलेली साखर होती ती देखील याच्यामध्ये घालून घेते. सगळं व्यवस्थित एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे. सगळं मिक्सर असं छान मस्त फ्लफी आणि क्रीमी झालं पाहिजे. इथपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर इथं माझं मिश्रण सगळं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. मी इथं पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेत, त्याच्यामध्ये घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचं प्रमाण ठरवू शकतात. नंतर चमच्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपलं श्रीखंड बनवून तयार आहे. पण आता त्याला थोडं सेट होण्यासाठी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर मी याला आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. झाकून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता पुरी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेते. त्यासाठी मी एका मोठ्या ताटामध्ये 4 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी इथं फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. 4 टेबलस्पून बारीक रवा घ्यायचा. रव्यामुळे पुरीला छान क्रिस्प येतो. नंतर 1 टीस्पून पिठी साखर घालून घ्यायची. पिठी साखर घातल्यामुळे पुरीला कलर खूप छान येतो, छान गोल्डन कलर येतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एक पिठामध्ये वेल बनवून घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालून एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपण चपातीचं पीठ भिजवतो ना, सेम तसंच पीठ भिजवायचं आहे. फक्त आपल्याला चपातीप्रमाणे सैलसर न मळता थोडंसं घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे. पिठामध्ये एकदाच जास्त पाणी घालायचं नाही, तर थोडं थोडं गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी आता पिठाचा मस्त एक घट्टसर गोळा मळून घेतला आहे. आता काय करायचं, हातावर थोडंसं 1 टेबलस्पूनच पाणी घ्यायचं आहे आणि पिठाला चांगली मूठ देऊन घ्यायची आहे. त्याच्यामुळे पीठ एकसारखं होतं. पीठ आपल्याला मळून मळून नरम करायचं नाही आहे, कडकच ठेवायचं आहे. फक्त एकसारखं करून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, त्याची काही गरज देखील नाही आहे. शेवटी पिठाला ह्या पद्धतीने थोडीशी मूठ देऊन थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे. इथं माझं पीठ मळून तयार झालं आहे. तुम्ही बघू शकताय, पिठाला मी असा हात लावते तर माझ्या हाताला बिलकुल पीठ चिटकत नाही आहे. याचा अर्थ आपलं पीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट मळलं गेलं आहे. एक घट्टसर गोळा छान मळला गेलेला आहे. पुरीसाठीचं पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं, म्हणजे ते जास्त तेल पीत नाही, पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत. शेवटी पिठाला तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामुळे पिठाला पापडी येणार नाही. आणि झाकून पीठ फक्त 10 मिनटासाठी रेस्टिंगला ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेत. आता पुऱ्या लाटायला घेते. त्यासाठी तुम्हाला ज्या साईजची पुरी बनवायची त्या साईजचा एक गोळा काढून घ्यायचा आहे. हातावर चढून एकसारखा करून घ्यायचा आहे आणि पुरी लाटायला घ्यायची. आता पुरी लाटताना पोळपाटाला तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही आहे. अगदीच तुम्हाला वाटलं लाटताना पुरी चिटकते खाली, तर हलकंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे बेलण्याला आणि पोळपाटाला, पण पीठ बिलकुल लावायचं नाही आहे. पीठ लावून जर पुरी लाटली तर काय होतं ना, पुरी तळताना पीठ तेलामध्ये खाली पडतं, त्याच्यामुळे तेल खराब होतं आणि पिठाचे जे काळे झालेले पार्टिकल जे असतात ते पुरीला चिटकतात. तेव्हा पीठ न लाटता पुरी लाटून घ्यायची. अगदीच वाटलं तर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पुरी लाटून घ्यायची आहे. इथं माझी पुरी लाटून तयार झाली. आता पुरी लाटताना खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाड देखील ठेवायची नाही आहे. तर ह्या पद्धतीनं चपातीपेक्षा हलकीशी जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे. एका वेळेला 7 ते 8 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि मग एकत्र तळायला घ्यायच्या आहेत.
मी तोपर्यंत साईडला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. शक्यतो तेल तापवताना अशी खोलगट लोखंडाची कढई घ्यायची, म्हणजे तेल जास्त लागत नाही, म्हणजे मग पुऱ्या तळलेलं तेल खूप जास्त असं उडत देखील नाही. पुरी तळण्यासाठी तेल मात्र चांगलं तापू द्यायचं आहे. आता तेल योग्य प्रमाणात तापलं की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा, तो तेलामध्ये टाकून पाहायचा. तो टाकल्याबरोबर बुडबुडून असा लागलीच वरती आला आणि करपला नाही किंवा जाळाला नाही, याचा अर्थ तेल योग्य प्रमाणात गरम झालं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि पुरी तळून घ्यायची आहे. अलगद पुरी तेलामध्ये सोडायची आहे. फक्त 15 ते 20 सेकंद थांबायचं आणि झाडीने असं अलगद पुरी थोडीशी खाली तेलामध्ये दाबायची, म्हणजे पुरी लागलीच फुलायला लागते. अशी अलगद खाली दाबायची किंवा मग वरतून असं तेल सोडायचं. पुरी लगेच टम्म फुगते. पुरीला फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. एक साईड झाली की लागलीच पलटी करायची आणि दुसरी साईड देखील गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं आपली पुरी मस्त टम्म फुगली आणि कलर देखील एकदम सुरेख असा छान सोनेरी आलेला आहे. तेल निथळून घ्यायचं आणि पुरी काढून घ्यायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर दुसरी पुरी तळून घ्यायची आहे. आपण कढईमध्ये तेल कमी घेतलेलं आहे, तेव्हा एका वेळेला एकच पुरी तळायची आहे. पुऱ्या तळायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही. भरभर पुऱ्या लगेच तळल्या जातात. एक साईड गोल्डन झाली की मगच पलटी करायची. खूप एकसारखं खालीवर करत राहायचं नाही आहे. एक बाजू झाली की मग नंतरच पलटी करायची आहे आणि दुसरी बाजू देखील गोल्डन रंगावर तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथं तळून घेते. तर इथे माझ्या सगळ्या पुऱ्या तळून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकताय पुरी कशी मस्त टम्म फुगली आहे. मी पुरी हातात घेऊन जर असा हात फिरून बघितला तर तुम्ही बघू शकताय हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही आहे. आपल्या पुऱ्या इथं बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत. तर मस्त टम्म फुगलेल्या सोनेरी पुऱ्या आपल्या तयार आहेत. तर इथं माझं इलायची केशर फ्लेवरचं श्रीखंड तयार आहे. पुऱ्या देखील तयार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.